25 तारखेची MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। लवकरच या परीक्षाचे नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे। मात्र MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। गेल्या 3 दिवसांपासून पुण्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। काल रात्रीच रोहित पवारांनी आंदोलनस्थळी जात आंदोलकांशी चर्चा केली होती। आजही सकाळपासून आंदोलन चांगलंच तापलं। दुपारी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणात बाचाबाची देखील झाली। त्यानंतर अखेर आयोगाकडून परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या 3 दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। आपण सर्वजण एकत्रित बसून काय करायचं, साहेबांबरोबर उद्या बैठक लावून 7 दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावायची असेल तर आपण तयार आहोत। मागणी बरोबर आहे तुमची, तो तुमचा पूर्ण अधिकार आहे। आणि एक तुम्हाला सांगतो, बघा, ऐका ऐका ऐका, जाहिरात काढायची, बघा बघा, ऐका ऐका, तुम्ही सोशल मीडियावर जे काय मी करतो ते मीडियावर टाकत असतो। महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे काय मला तर आपण पाहतोय 25 तारखेची MPSCची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। मात्र तरीही विद्यार्थ्यांनी हे आपलं आंदोलन कायम ठेवलं आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय। कारण एकीकडे 25 तारखेची MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तरी देखील विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळेच पुणे पोलिसांनी ही भूमिका घेतलेली आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, खरं तर आता परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील हे विद्यार्थी आंदोलन करत होते आणि त्यामुळेच पोलिसांनी ही भूमिका घेतली, धरपकड सुरू झालेली आहे। आता नेमकं पोलिसांची भूमिका काय आहे आणि विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे? पोलीस गाडीत ते घेऊन गेलेले। हे जे आंदोलन आहे एका अर्थाने पोलिसांनी मोडून काढले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। आपण बघू शकतो सगळ्या पोलिसांनी इथली सगळी गर्दी आहे सगळे पांगून टाकलेले, हो सगळे पांगून टाकलेली गर्दी आणि सगळे मुलं घुसकून लावलेले। म्हणजे जे गेली 2-4 दिवस जे सुरू होतं आंदोलन ते एका अर्थाने संपलंय असं म्हटलं तर वावगं ठरत आहे। काय झालं सर? ट्रॅफिक 3 दिवसापासून बंद आहे। त्यांना आम्ही 10 वेळी विनंती केली आहे, परंतु वारंवार तिकडे बसताय। आमच्याकडे आता पर्याय नाही, त्याने मी डिटेन केला आहे, पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय। ओव्हर। आपण बघू शकतो स्वतः DCP यांनी सांगितलं की आम्ही मुलांना उठवलं, त्यांची मागणी मान्य केल्यानंतरही ते उठत नव्हते, म्हणून ही आम्हाला कारवाई करावी लागली। पण आम्ही तुम्हाला सांगू, एक मिनिट द्या, सांस लेने दो। काय झालं सांगा? यामध्ये 3 दिवसापासून एक आंदोलन पुणे शहरात शास्त्री रोडने चालू आहे। विद्यार्थ्यांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडून भूमिका सकारात्मक घेण्यात आली। त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासन दिला गेला, त्यामध्ये हे पण आलेलं आहे त्याच्या 258 सीट्सचा आणि ते एक्झामची डेट पण पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आता उपोषण इथे सोडला होता, सोडल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी परत इथे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे। तिथे साईडला परत बसले आहे जाऊन, ते आता आमच्याकडे काही पर्याय नाहीये। त्यामधून ते विद्यार्थी किती आहे ते पण पाहावं लागणार आहे, जे इथे येऊन बसले होते त्यांना आम्ही डिटेन केलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाललो आहे।